सब इन्स्पेक्टर सीमा जमदाडे, वैयक्तिक सोडाच्या भावनेतून तुम्ही एका गुन्हेगाराचा खून करण्याचा प्रयत्न केला आणि यासाठी मी तुम्हाला सस्पेंड करतोय. साहेब, त्यानंतर घरी बसायचं. तुला काय वैयक्तिक सूड उगवायचा तो उगवायचा. एक वंदना पण पकडली, पण दुसरी वंदना तयार होताना मी बघतोय. तुला पकडण्यासाठी ना मी स्वतः बिल्डिंग लावणार. गुन्हेगारांशी मी कुठलाही संबंध ठेवत नाही, त्यामुळे जमदाडे दोघे आपला संबंध संपला. सॉरी सर, सर प्लीज जाऊ नका सर, मी खरंच सॉरी सर, खरंच चुकलंय माझं. सर जाऊ दे मला. सर प्लीज सर थांबा प्लीज. माझ्या आयुष्यात गणवेशाचं काय महत्व आहे मी तुम्हाला सांगायला हवं का सर? मी काही सहन करू शकते सर, मी काही सहन करू शकते, पण माझा गुरु माझ्यावर त्याचा रागवून निघून चालला मी नाही सहन करू शकत. उभी राहा, उभी राहा. पोलिसांनी शस्त्र विवेक आणि जबाबदारीची जाणीव जर ठेवली ना तरच गुन्हेगार पकडले जातील. आपणच जर गुन्हेगारांना टपाटपा मारायला लागलो तर मग वंदना आणि तुझ्यात फरक काय? कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षक म्हणवतो ना आपण स्वतःला. मग हे भावना, राग हे सगळं बाजूला ठेवायचं असतं. हे कामाच्या मध्ये कसं येतं? पोलिसांचं काम काय काय रे? पोलिसांचं काम काय आहे? गुन्हेगाराला पकडणं आणि कोर्टाच्या हवाली करणं. खरं तर गुन्हेगाराला पकडून गुन्हा सिद्ध होतोय की नाही यासाठी गुन्हेगाराला सुद्धा प्रोटेक्ट करणं हे पोलिसाचं काम आहे. कायदा ठरवेल त्याला काय शिक्षा करायची, शिक्षा करायची की नाही आपण नाही आहोत कोणी ठरवणार. गुन्हेगारांनी त्यांचं काम करावं, आपण आपलं काम करावं. बरी ऑफिसर आहेस तू जमदाडे, तुझ्याकडून ही अपेक्षा नाही का मला. हे असलं काहीतरी केल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात आपण बघितले ना. तुझी ती तशी अवस्था झालेली मला बघवणार नाही. कशाला करतोय आपण सगळं हे? समाजातली घाण उपसायचं काम घेतलंय ना आपण, बोकांडी करतोय ना. मी एकट्याने घेतलंय का? तू पण आहेस ना माझ्या बरोबर का नाही आहेस? हे सगळे गुन्हेगार पकडायचे, हे सगळं साफ करायचे, ही जबाबदारी घेतली आहे ना आपण. आणि का घेतली आपण? कारण काय आहे? कारण काय आहे? कारण कुणाला माफी नाही सर. आणि मग तूच एक गुन्हा करणार होतीस. चहा टाक, चहा टाक. फुलगोबी सारखं तोंड करून उभी राहू नको. संजय, तुझ्या बायकोचं सस्पेन्शन. सर हे तू करतोयस ना हे सगळं? हा तुझा गेम आहे. सुहास, सुहास सॉरी, म्हणजे मला असं काहीच म्हणायचं नव्हतं. मला मी काही चुकीचं बोलले का तुला? आय एम सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. माझ्या मनात काही इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके. मला कळतच नाहीये की खरं काय आहे आणि खोटं काय आहे. म्हणजे हा भास आहे का? हे खरं आहे मला माहित ऐक ना. मला तो मास्कवाला दिसला होता इथे. नाही मग इथे नाही, मग स्वप्नात. आणि मग त्याने मास्क काढलं तर आत तू होतास. इट्स ओके. इकडे इकडे स्वप्न होतं की नाही, संपून गेलं होतं. आणि मी हे बघ, मी इथे आत्ता उभा आहे तुझ्या समोर आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.
हेल्प मी सुहास, सुहास हेल्प मी प्लीज, प्लीज मला इथून घेऊन जा. मला भीती वाटते, मला भीती वाटते. उद्या हिला सुट्टी हवी असेल तर सांग. येऊ का? साहेब मला बोलायचं आहे तुमच्याशी. हे वंदनाला पकडणं वगैरे सगळं ठीक आहे. हा फार छोटासा विजय आहे आपला. युद्ध अजून जिंकणं बाकी आहे साहेब. फक्त फायदे ॲपच्या इमारतीला जर पाडायचं असेल ना आपल्याला, तर परत एकदा आतमध्ये घुसावं लागेल. आणि त्यासाठी आपल्याला असा एक मारुती लागेल जो या लंकेत घुसेल पण, आणि ती लंका अख्खीची अख्खी जाळून बाहेर येईल पण. सर, कैलास. मग मी काय करू? सर, कैलास भाऊ सायबर एक्सपर्ट आहेत ते. शोने पाठवला नाही का? नमस्कार. नमस्कार म्हणले साहेब. नमस्कार नमस्कार. तू इकडे जा. हा, एक मिनिट. शोनी जो सांगितलाय तो नक्की हाच शो आहे? हो सर, हेच आहे. ह्यांचाच नंबर दिलाय मला. वय वय साहेब, मीच आहे जीव. ते मॅडम म्हटलं नाही का, ते काहीतरी वाईट स्टेप काढायचे ना. हा हा, जमेल ना? मला काय झालं साहेब? अहो मी काढतो की. गेलो एक खतरनाक आहे, खतरनाक. दिसतंय. जा मग, बसव त्यांना. अहो त्याची काही काळजी नाही हो साहेब. मी ना, मला जेवढं काम दिलंय ना तेवढंच मी करणार बघा. काळजी नाही आहे. काळजी मला जा जा. हा, मस्त करा. हा या भाऊ या. खतरनाक आहे. आहे सर. जा, या या चला, या जा, भाऊ जा, या. या. कसं बरं, एवढं कसं चुकतं? साहेब काही काम आहे का? नाही, तू निघ. काय झालं साहेब? पेक भरू? नाही रे, आज जो त्रास झालाय ना मला, त्यावर दारू हाही उपाय नाहीये. म्हणजे म्हणूनच मनात रंगवलेलं एखादं सुंदर चित्र असं बिघडून जावं ना, असं वाटून गेलं. वाईट वाटलं रे खूप. मला काही कळलं नाही साहेब. नाही, इतकं कलात्मक बोलणं तुला नाहीच कळणार, मला माहितीये. नीलांजना, आज तोंडावर म्हणाली मला, सुहास तूच करतोयस हे सगळं, हे तुझ्यामुळेच होतंय सगळं. आणि मग नंतर स्वतःच म्हणाली रडत रडत, सॉरी, मला भ्रम होतात ना, मी काहीतरी उगाच बोलून गेले, सॉरी. पण ते काही क्षण ना, अरे हादरून गेल्यासारखं झालं रे. किती सुंदर चित्र रंगवलंय मी. काही दिवसांनी नीलूला इकडे घेऊन यायचं. आमचे असे 4 सुखाचे क्षण एकत्र घालवायचे. मग तिला परदेशात कुठेतरी छान फिरायला घेऊन जायचं, एखाद्या सुंदर लोकेशनवर जाऊन तिला प्रपोज करायचं, आणि आय एम शुअर ती होच म्हणणार. आणि मग छान तिला जपत, तिचा सांभाळ करत सुखाचा संसार थाटायचा आयुष्यभरासाठी. आणि तिलाही ही जाणीव होत राहील ना आयुष्यभर की या माणसाचे आपल्यावर किती उपकार आहेत. आपल्याला असं वेळ लागलेलं असताना, अशी अवस्था असताना सुद्धा, आणि आपल्याला सोडून नाही दिलं.
आपलंसं केलं, लग्न केलं, सपोर्ट केला आणि हे असं अख्खं चित्र दिसायला समाजाला किती छान दिसेल हे. हो साहेब, तुमच्या इमेजला पण चांगलंच आहे. एक्झॅक्टली. आणि अरे अरे हे सगळं ना असं असं हल्ल्यासारखं झालं रे. मी काय काय करणार, तिला खरं काय ते कळलं तर. साहेब तुम्ही काही काळजी करू नका, आपण करू ना मॅनेज. आता एवढे ऍक्सिडेंट होतात, एक ऍक्सिडेंट त्यांचा पण करू. मला तसं नव्हतं म्हणायचं, म्हणजे विक्रम, आपल्या पक्षाच्या सेंट्रल कमांडचं ऑफिस किती मजली बिल्डिंग आहे? 7. माझं ऑफिस कितव्या मजल्यावर आहे? 5व्या मजली. तिथे कसा पोहोचतोस तू? लिफ्टने. मी पायऱ्या चढत पोहोचलोय. आणि प्रत्येक पायरीवर असे खूप ऍक्सिडेंट्स घडवलेत मी. मला नको शिकवस, मला माहिती ऍक्सिडेंट होऊ शकतो ना, तुझंही होऊ शकतो. करणार नाही मी. कामाचा माणूस आहेस, विश्वासातला आहेस, माती खात असलास, चुकत असलास तरी काम करतोस, नाही असं नाही. होणार आहे. माझ्या निलूचा ऍक्सिडेंट करावा लागला तर मग किती किती त्रास होईल, किती वाईट वाटेल रे. ती पूर्णपणे वेडीच होत नाहीये. सर सर त्याचाच विचार करतोय मी, त्याला जमेल का? जमेल सर, शोने नंबर दिलाय. ते नाही, मला परमिशन मिळाली सर. कसली? वंदनाला इंट्रोगेट करायची सर. ती नसती मिळाली तरी इंटरव्ह्यूट करणारच होतो आपण. काय जेल मधलं फर्निचर म्हणून नाही आणलंय तिला? पण सर ऑफिशियल परमिशन किती भारी. अवस्था काय तिची? म्हणजे गुडघे वगैरे फोडले आपण तिचे? असं नाही ना की डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय मी बोलणार नाही, मला उभंच राहता येत नाही वगैरे? नाही, डॉक्टरांना वगैरे थांबायची गरज नाही नाही, तसं असतं तरी मी तिला इंटरव्ह्यूट करणारच होतो. एवढी संधी सोडणार कोण? आणि उभी नाही राहू शकली ना आयुष्यभर तरी ठीकच आहे. म्हणजे सहानुभूतीच्या लायकीची बाई नाहीये ना सर ती. आपण कडक इंट्रोगेट करूयात तिला. विषय लक्षात घे जमदडे. वैजयंती चौगुलेची साक्ष जेवढी महत्वाची ना, तेवढंच हे फक्त फायद्याचं जे काय आहे ते त्यातलं गेम ते सगळं कळणं फार महत्वाचं. काय महत्वाचं आहे? मॅडम, फक्त फायदा ऍप यांनी काय पत्ते पिसलेत ना, हे सगळे कळणं महत्वाचं आहे. वंदनाला इंटरव्ह्यूट करायची परमिशन मिळाली आपल्याला. इंटरोगेट करताय ही चांगली गोष्ट आहे, पण ते काम कठीण पण तेवढंच असणार आहे हे लक्षात ठेवा. तुला सांगतायत त्या? कठीण काय मॅडम, आता तिला सरेंडर करण्याशिवाय पर्याय नाही, तिला पण माहितीये. मॅडम तुम्ही आहात ना, मग कशाला टेन्शन घ्यायचं नाही का? गुड लक. येऊ? येस. चला. जय हिंद मॅडम. जय हिंद. मॅडम मी पण निघू? चला निघू काय? जय हिंद मॅडम. जय हिंद. हॅलो सुहास सर, एक प्रॉब्लेम झाला. सर सॉरी, व्हेरी सॉरी. मी एका मीटिंग मध्ये अडकले होते म्हणून लेट झाले. इट्स ओके रॉबिन. बघ काय, तू खूप बिझी आहेस तर तू तुझ्या प्रायोरिटीज ठरवून घे. मला काय बाकी काय उद्योग नाहीच आहेत ना. नाही सर, व्हेरी सॉरी. हे असं परत नाही होणार. काय झालं सर, तुम्ही मला अर्जंटली बोलवलं? रॉबिन मला सांग, तुला सगळ्यात जास्त भीती कसली वाटते? पटकन पटकन सांग, कसली वाटते? पकडलं जाण्याची, तुरुंगात जाण्याची, मरणाची? सर हे सगळंच म्हणजे असं कुणालाच वाटत नाही ना हे असं काही आपल्या बरोबर व्हावं. पण तुझ्या बरोबर होणार आहे. का का सर, काय झालं सर? माझं काय चुकलं? माझं काय? रॉबिन काय आहे ना, अ पर्सन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. आणि तुझी संगत वाईट आहे, चुकीची आहे. आता तुझी ती मैत्रीण वंदना पकडली गेली.
व्हॉट? सर वंदना काल माझ्या ऑफिसमध्ये आली होती सर. त्यानंतर पोलिसांच्या हाती लागली. Oh God. नाही सर, एक सेकंड सर. फॉर द रेकॉर्ड, वंदना माझी मैत्रीण नाहीये. शी इज नॉट माय फ्रेंड. इनफॅक्ट तुमचा विक्रम तिला माझ्याकडे घेऊन आला होता. मग तो मला काय म्हणाला की तो डॅनी मेला ना, मग आता डॅनीचं काम करायला दुसरं कोण, तर म्हणून त्यांनी वंदनाला माझ्याकडे आणलं. त्यानंतर वंदना बरोबर दारू प्यायला कोण बसलं, तू का विक्रम? सर काय होत मी तुम्हाला सांगते, दॅट वुमन इज अ लिटिल क्रेझी. तर ती ना ती तो हातोडा घेऊन येते आणि ती अशी भस्कन कुठूनही येते, मग तिची भीती वाटते सर. तिची भीती बाळगणं सोड आणि विजय भोसलेची भीती बाळग. कारण भोसले काही तिला आता सोडणार नाही, तो तिला बोलतं करणार. आणि ती बोलायला लागली तर बाकी काही नाही. तिच्या तोंडून ती फक्त फायद्याच्या ऑफिसमध्ये येत जात होती, तुझ्याकडून पैसे घेत होती, एवढं तर बाहेर पडूच शकतं, हो की नाही? पण हे सगळं तर करावं लागलं ना सर, त्यात माझी काय चूक आहे? रॉबिन, अगं आपल्या या धंद्यामध्ये चूक कोणाची आहे हा विचारच नसतो करायचा. जो पकडला जातो तो चोर, इतकं बेसिक सूत्र आहे. आता तू जर पकडली गेलीस, तिने तुझं नाव घेतलं, तर ते तुझं दुर्दैव आहे, मान्य आहे मला. पण माझं काय, मी माझ्या आजूबाजूला दुर्दैवी माणसं ठेवत नाही. इंटरोगेशन मध्ये जर तिने फक्त फायदा ऍपचं नाव घेतलं तर मला काय फरक पडणार आहे? ते ऍप तुझं आहे, टेक्निकली माझा त्या ऍपशी काहीच संबंध नाहीये. पण नंतर तुझा फार वेळ वाया जाऊ नये म्हणून मी ऑलरेडी तुझी चिता नाही, तुझं कॉफिन तयार करून ठेवलंय. फक्त पुढच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज करायला तुझ्या घरचे कोणी असतील तर त्यांना यावं लागेल, एवढं लक्षात ठेव. सॉरी, मी जेवायला थांबणार होते पण जाम भूक लागलेली, मग जेवले. सॉरी मी म्हणायला पाहिजे, मला उशीर झाला. पण पोलिसाची गर्लफ्रेंड म्हटल्यावर तुला या सगळ्या गोष्टींची सवय करून गेला पाहिजे वसुंधरा. ठीक आहे ना, म्हणजे कामात अडकला असशील. नाही पण तरी मी तुला वेळच देत नाही काय. काही खाऊन आलायस बाहेरून? नाही. जेवायला वाढू? चालेल. आईस्क्रीम खायला जाऊया, आज वेळ देणार आहे मी. सर तुला सगळ्यात जास्त भीती कसली वाटते? पकडलं जाण्याची, तुरुंगात जाण्याची, मरणाची? असं कुणालाच वाटत नाही ना हे असं काही आपल्या बरोबर व्हावं. पण तुझ्या बरोबर होणार आहे. तुझी ती मैत्रीण वंदना पकडली गेली. इंटरोगेशन मध्ये जर तिने फक्त फायदा ऍपचं नाव घेतलं तर मला काय फरक पडणार आहे? ते ऍप तुझं आहे, टेक्निकली माझा त्या ऍपशी काहीच संबंध नाहीये. पानी देख, पुलिस बुलाओ रे, पुलिस बुलाओ. कौन आ रहा है इसका? मॅडम गाडी नीट चालवा ना, हा हायवे नाहीये, गाडी एवढी फास्ट चालवायला. लिसन, तुम्ही त्याला घेऊन जरा बाजूला जा प्लीज. खूप वाईट जोक होता. चांगला जोक होता. अरे हत्ती आणि मुंगीचे जोक कायम फेमस असतात माहिती. गाड़ी पकड़ के रखो रे, गाड़ी छोड़ो मत इसका. ए भाई डोळे चालू ठेव रे, डोळे चालू ठेव. देखो डोळे चालू ठेव तुझे. ए काय झालं? गाडी दिली म्हणून कसे पण चालवतो. अरे कसं हटो. बघ जरा जाऊन बघ. सरका, पोलीस आहे मी, सरका. मॅडम बाहेर आहे तुम्ही आधी. नाही 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 नाही. अशी कधी तुम्ही गाडी चालवता? अहो नाही, काय एक मिनिट, स्ट्रीट लाईट्स नाही आहेत ना, मला दिसलं नाही आणि तो कुठून तरी मध्येच एकदम आला. मी काय करू, मी काही स्पीड मध्ये नव्हते. त्याला खूप लागले, तुम्ही पहिलं बाहेर या. हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल मॅडम. नाही, मी पाहिजे तर पैसे देते. तुम्ही काही नाही झालेलं त्या माणसाला, मी पैसे देते, त्याला घेऊन जा तुम्ही.
अरे बापरे, ए अरे रक्त आलंय यांच्या डोक्यातून. काय झालं काय? या गाडीने ठोकले सर.